मंडप साहेबांनी पैसे खाल्ले म्हणून हे असे काम करून राहिले. माझी पत्नी गेली होती तर त्यांना म्हणे का जर मुलाची जे टीसी ओरिजिनल असते त्याच्याप्रमाणे निर्णय होणार म्हणे. हे कोणतं उत्तर देण्यात आलं? मुलाचा जन्म कुठं, हे शेतीचं प्रकरण कुठं? परत एकदा आपण आलेलो आहोत सावळी दातुरे या ठिकाणी आणि काल आपण जी न्यूज टाकली होती त्या न्यूज नंतर आपण पाहिलं की हा जो एक शिववाट आहे, या शिववाटीचा हा रस्ता काही कारणास्तव आपले अधिकारी लोकांनी काहीतरी धुमत करून यांना एक अर्ज दिला. अर्जाच्या नंतर काय काय प्रोसेस झाली ते आपण पाहिले नाही, पण आज आपण पाहिलं या ठिकाणी यायचंही कारण की किसान मोर्चाचे जे प्रमुख आहेत तालुका जिल्ह्याचे ते इथं आलेले आहेत. माधवजी अवघड सुद्धा या ठिकाणी दिसतात आणि या ठिकाणी आपण पाहिलं की शेतकरी वर्ग हा पूर्ण या ठिकाणी जमा झालेला आहे. एकच शेतकरी जो आहे या ठिकाणी सध्या दिसत नाही, तो म्हणजे या बाजूचा. आणि आपण ज्या ठिकाणी उभं आहे हे ठिकाण म्हणजे हा तो रस्ता आहे, शिवरस्ता, ज्या ठिकाणी सध्या जे भानगड चालू आहे. या ठिकाणी दुमत अशी दिसून येते की तहसीलदार, नायब तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांचा काय भ्रष्टाचाराचा न्यू आहे का हा सुद्धा या ठिकाणी दिसते काय हे आपल्याला पाहणं आहे. सध्या जे चालू आहे चर्चासत्र आपल्याला मागे दिसून येत आहे. शेतकरी व सोबतच माधवजी अवघड हे सुद्धा त्यांच्याशी चर्चा करत आहेत. नेमका निकष काय निघते त्यानंतर आपण नक्कीच पाहू. पाहिजे होतं की हे पूर्वत शिवरस्ता आहे बुवा, याचं जैसे ते स्थिती ठेवायला पाहिजे होती. असं साहेब, तुम्ही ज्या पोस्टवर बसले आहे त्या पोस्टवरून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका पाहिजे. वन साईड डिसिजन नाही देऊ शकत तुम्ही. असं तुम्ही देऊ शकले असते ना की जैसे ते स्थिती ठेवा मोजणीपर्यंत. हां, अरे हो ना, तुम्ही जर पारित केलं असतं तर एसडीओ साहेबापाशी जायचं काम राहिलं असतं का सांगा मला तुम्ही. भावना वाटत होता तुम्हाला, परंतु मी त्यांचा अंशतः मंजूर केला. मी सुद्धा रस्ता बंद केला किंवा त्या रस्त्याला जाऊन असं म्हटलं नाही, परंतु साईडचा कंपाऊंड तुमच्या साईडनं मी जो रस्ता त्यांना दिला साईडनं त्यांना जाण्याकरता. साईडनं म्हणजे बाजू. मला एक सांगा, तुमची भूमिकाच हे नाही झाली अजून. रस्ता जर हा नाही आहे तर त्याच्या साईडनं साऱ्याच्या कंपाऊंड असून तुम्ही कसं काय म्हणू शकता? जोपर्यंत तुम्ही मोदी दोन मोजेची किंवा क्लिअर होत नाही तोपर्यंत कसं म्हणते क्लिअर झालेली आहे. आणि यांनी मोजणी केली आहे म्हणते ना. यांचा जो अँगल ठोकला आहे का तिथं जिथं हे झाला टर्न, तिथं त्यांचंही आलं होतं यांचंही आलं होतं. त्यांनी डॉक्युमेंट दाखल केलं नाही स्पॉट सर्वे मंडळ साहेबांनी स्पॉट सर्वे केलेला आहे. मी काय म्हणतो, एका बाजूला नाही बोलत, महत्वाची बाजू बोलतोय. त्यांनी आपल्या युक्तीवर दाखल करताना 10 वेळा मंडपे साहेब 24 मार्च 2026 ला इथं आले होते. मंडपे साहेब, हॅलो मंडपे साहेब, 24 मार्च 2026 ला जी मोर्ची झाली होती तुम्ही इथं आले होते. तुम्हाला सगळं दिसलं होतं. स्पॉट इन्स्पेक्शनमध्ये तुम्ही आले होते इथं. तुम्ही असं का बोलून राहिले की मला माहिती यांचा काय आहे तो. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे आम्ही सतत आलेलो आहो. आणि माझं ऐकून घ्या पहिले. तुम्ही काय म्हटलं, माझ्या मागे खूप काम आहे, मी तुम्हाला 8 दिवसाला निर्णय देतो. 3 अशा पद्धतीने एकदम ऐकून घ्या असं नको म्हणा. मी प्रामाणिकाने प्रेमानं बोलते तुमच्याशी. बोलतात दादा, नाही आदेश पारित केला तर चुकलं म्हणून म्हणताय का? किंवा न्यायालयात एखादा आदेश पारित केल्यानंतर त्या मुलांनी न्याय केला असं म्हणणार का तुम्ही? तसं नाही. आम्ही जर जैसे ते स्थिती मोजणीपर्यंत दोन्ही बाजू क्लिअर होईपर्यंत ठेवलं असतं आज हे बंद. दादा, आता जे झालेलं आहे त्यावर चालू आहे. त्यात त्यांना मुद्दा हे सांगतोय ना, तुम्ही आपली दाखल करा. मी तालुका भूमीला तातडी पत्र साहेबाला बोलायला लावतो, साहेबाला बोलायला लावतो. बोलतो मी. शिववाट मोकळी व्हाव म्हणून आता पाहिलं आपण की थोड्या वेळ आधी माधवजी अवघड हे नायब तहसीलदार मंडपे साहेबांसोबत बोलले, परंतु त्यांच्या प्रतिक्रियेतून आणि त्यांच्या त्या बोलण्यातून एवढं तर लक्षात आलं कुठंतरी पाणी मुरून राहिलं. पाणी मुरून राहिलं म्हणजे जमिनीतलं नाही, कुठंतरी गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराचं न्यू या ठिकाणी दिसून येते. सोबत आपल्यासोबत किसान मोर्चाचे माधवजी अवघड आहे. माधव साहेब, आपण एवढ्या दूरवरून या ठिकाणी एका साधारण कार्यकर्त्यासाठी शेतकऱ्यासाठी आले, काय प्रकार लक्षात आला आपल्या इथं? मी सर्वात पहिले तुमचा मराठी 24 तास या चॅनलचे आभार मानतो की यांनी फार चांगले शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले. यांचीच बातमी पाहून मला माहिती मिळाली की सौरा दप्तुरामध्ये फार मोठं प्रकरण झालं आहे की काही लोकांचे शेतीच्या संदर्भातले रस्ते जे आहे शिवरस्ता हा अडवण्यात आलेला आहे. आज मी ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी आलो. इथं प्रत्यक्ष पाहिल्यानंतर लक्षात येते की हा खरोखर शिवरस्ता अडवण्यात आलेला आहे. मी इथे नायब तहसीलदार मंडपे यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की समोरच्यांनी आम्हाला कागदपत्र दिले नाही, सरकारी मोजणीचे हे ते सर्व उडवाउडवीचे उत्तर देत आहे. याच्यामध्ये 100% यांनी काळबेरं केलेलं आहे.
आणि त्या हिशोबाने यांनी आदेश दिला आहे. म्हणजे इथची पोझिशन पाहून जर एखाद्या साध्या मुलाला जर कळते की जैसे ते परिस्थिती ठेवली असती तर आज हे भानगडीचा विषय राहिला नसता. आज भाजप सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामधले शिवरस्ते मोकळे करण्याचं अभियान घेतलेलं आहे. पांदन रस्त्याचं हे आहे आणि इथं सरकारी अधिकारी त्या धोरणाला मुठमाती घालत आहे. कारण की हे सर्व पैसे खाऊन आणि याच्यावर कोणाचं नियंत्रण नसल्यासारखं आहे. आज सांगतात की आदेश 4 तारखेला यांनी आदेश पारित केला. याच्या अगोदर ते म्हणतात की मी स्पॉट पाहिला नाही. यांच्या पटवाऱ्यांनी स्पॉट पाहिला, यांनी पाहिला, तरी यांनी याच्या विरोधात निकाल दिलेला आहे. हे स्पष्टपणे यांनी या शेतकऱ्यांची फसवणूक केली आणि यांनी याच्यात आर्थिक घोटाळा केला हे स्पष्टपणे लक्षात येत आहे. म्हणून मी शासनाकडे यांची तक्रार करून यांच्या निलंबनाची हे करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी नायब तहसीलदार, पटवारी, मंडल अधिकारी, तहसीलदार हे सर्व याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणून मी इथल्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो की तुम्हाला न्याय मिळेपर्यंत भाजप किसान मोर्चा संपूर्णपणे तुमच्या पाठीशी राहील. शेतकऱ्याचं एकदम कमी शेत होतं, त्या ठिकाणाहून 30 मीटरचा रोड चालला होता आणि त्या ठिकाणी आपण कालही पाहिलं होतं त्यांची एक दुःखनीय अशी त्यांची बाब आपण पाहिली होती त्यांच्या प्रतिक्रियेतून. आज किसान मोर्चाचे प्रमुख आलेले आहेत भाजपचे. या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की जिथपर्यंत नायब तहसीलदार आणि पटवारी जे काही त्या संबंधित अधिकारी त्याला कारणीभूत असतील त्यांचं निलंबन केल्याशिवाय आता ठाम राहणार नाही. कारण की छोट्या छोट्या गोष्टीतून लक्षात येऊन राहिलं की हे जे वाट होती हे मोकळी असायला पाहिजे होती, पण काही दबावामुळे, काही भ्रष्टाचारामुळे हे आता कंपाऊंड तार घेतलेला आहे. आज तुमच्या बाजूने किसान मोर्चा उभा आहे, काय सांगा? उभा आहे आमच्याकडे, कारण का त्यांना खरी कंडिशन दिसून राहिली. आम्ही जे सांगितलं त्यांना आमच्या सांगायच्या पहिले त्यांना त्यांच्या लक्षात आली. याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो की बाबा इथपर्यंत ते उन्हातान्हात येऊन आम्हाला सहकार्य करून राहिले. उद्या चालून जर कधी यांची जर कधी मोठी भूमिका असली तर आपण उपोषण आणि आम्ही जे काही तयार करायला माझ्या परिवारासहित किंवा मी सर्व आम्ही कुटुंब मरण्यास उपलब्ध होतो. कारण का शेत गेलं साहेब, शेत गेल्यानंतर त्यांनी जाळी मारली, त्याच्यानंतर मंडपे साहेबांनी रस्ता जाहीर केला दुसऱ्यासाठी. मग आमचं खरंच काय, माझं गव्हाचं उत्पन्न पडीत आहे. मी तूर काढली आणि उदरनिर्वाह केला. मी पाय पायीच आहे. मला 2 मुलं आहेत. मुलगा कसा तरी काम करून शेतीतलं उत्पन्न काढते आणि त्यांनी रस्ता अजून त्यांना आमचं शेत सोडून दिला. मग माझ्याकडे शेतच किती राहते. मी जे काही करायला कोणत्याही स्थितीमध्ये मला जे काही करायचं आहे मी ते करणार आहे. उपोषण मांडणार आहे, काही नाही. मी 56 वर्षाचा आहे. काय मला असं जास्त प्रेशर आलंय, माझे बीपी शुगर वाढते, मी घबरावून जातो आणि कमी जास्त जर झालं तर हे जे काही अधिकारी वर्ग आहे हे मी कारणीभूत राहीन आणि मी एक चिठ्ठी लिहून ठेवून यांच्यासाठी मंडपे साहेबांनी पैसे खाल्ले म्हणून हे असे काम करून राहिले. माझी पत्नी गेली होती तर त्यांना म्हणे का जर मुलाची जे टीसी ओरिजिनल असते त्याच्याप्रमाणे निर्णय होणार म्हणे. हे कोणतं उत्तर देण्यात आलं? मुलाचा जन्म कुठं, हे शेतीचं प्रकरण कुठं? पत्नी म्हणत होती की साहेब आमचा निर्णय द्या. बाई म्हणे जसं आपण नाव शाळेत टाकतो म्हणे, जसं ओरिजिनल टीसी राहते तसं निर्णय लागेल म्हणे. हे काही वाक्य आहे? ते बोलाचे अधिकारी वर्ग आहेत हे शिकले सवरले. कास्तकारा गरीब राहते, अडाणी राहते, त्याला चांगलं समजावून सांगायला पाहिजे. तो समजल्यानंच हे करते. पण असे उत्तर दिल्यानंतर आम्ही हवलून गेलो. त्याच्यानंतर रस्ता आमच्या शेतातून दिला साहेब. आपण पाहिलं की शेतकऱ्याची तीव्र भूमिका या ठिकाणी दिसून येते. पण मंडपे साहेबांनी या ठिकाणी निर्णयात कुठेतरी काळा गबाळा केलेला आहे. शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट दिसून येते आणि सोबतच माधवजी अवघड यांनी अक्षता इथं येऊन पूर्ण पाहणी करून पूर्ण कागदोपत्री त्यांच्या पुऱ्या लक्षात आणून मंडपे साहेबांसोबत बोलले. त्याची सुद्धा रेकॉर्डिंग केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पहा. आणि या ठिकाणी जो प्रकार आता दिसून येते हा 100% भ्रष्टाचाराचा प्रकार दिसून येते. सोबतच नायब तहसीलदार मंडपे साहेबांना तात्काळ निलंबन करण्याची कारवाई माधवजी अवघड हे करतीलच. पण येणाऱ्या कालखंडात शेतकऱ्यांसोबत कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार जर होईल तर माधवजी अवघड यांच्याशी संपर्क साधा. पाहत रहा मराठी 24 तास. मी भूषणराव.